नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडीमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. रायगड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचा डंका. मंगेश वाकडीकर अध्यक्षपदी, युवा नेतृत्वाला मोठी संधी, रणनीती, संघटन आणि दमदार विजयाची पोचपावती, कार्यकर्त्यांचा जल्लोष, पनवेल ओरणच्या नेतृत्वाची राजकीय रणनीती ठरली निर्णायक. स्वप्नातही वाटलं नव्हतं वाकडीकरांचे भावनिक वक्तव्य, कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी धक्कादायक राजकीय घोडदौड या ठिकाणी घडली आहे. सर्व चर्चांना पूर्णविराम देत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मंगेश वाकडीकर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या निर्णयामुळे जिल्हाभरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकीय चर्चा रंगत होत्या. भारतीय जनता पार्टीचा चेहरा अध्यक्षपदी बसणार आणि त्या शर्यतीत मंगेश वाकडीकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती. अखेर आज त्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले आणि युवा नेतृत्वाला संधी देत भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मोठा निर्णय घेतला. या संपूर्ण राजकीय समीकरणात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांची रणनीती निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात या ठिकाणी रंगली आहे. तसेच रायगडचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक ताकद वाढवत पक्षाने पनवेल पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिकेत सत्ता या ठिकाणी एक हाती खेचून आणून या ठिकाणी सत्ता मजबूत करताना या ठिकाणी आपण पाहिली असेल. याच कामाची पोचपावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी युवा चेहऱ्यावर विश्वास ठेवत मंगेश वाकडीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. शिरडोनच्या मातीत जन्मलेले मंगेश वाकडीकर हे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या भूमीचे सुपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं, त्यांना ओळखले जातात. संघटन, कौशल्य, विकासाभिमुख दृष्टी आणि दमदार जनसंपर्कामुळे त्यांनी अल्पावधीतच राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी मंगेश वाकडीकर आयसीआयसी बँक आणि एचडीएफसी बँक या नामांकित बँकांमध्ये व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी काम करत होते. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा नेता अशी त्यांची प्रतिमा या ठिकाणी निर्माण झाली होती. तर 2012 मध्ये शिरडोन ग्रामपंचायतीतून सरपंच म्हणून दणदणीत विजय मिळवत त्यांनी पाणी पुरवठा असेल, रस्ते आणि विकास कामांना गती दिली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून गावोगावी संघटन बळकट करण्याचे काम त्यांनी या ठिकाणी हाती घेतले. महिला सशक्तीकरणासाठी गॅस सिलेंडरचे वाटप असेल, शिलाई मशीन असेल, पत्रवलिंग मशीन यासारखे उपक्रम राबवत त्यांनी सामाजिक कार्यातही मोठा ठसा या ठिकाणी उमटवला. गेल्या 4 वर्षापासून आयोजित होणारा क्रांतीवीर फेस्टिवल हा त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाचा मोठा भाग ठरला. जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडे 4,500ची आघाडी असताना शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला मानला जाणाऱ्या केळवणे मतदारसंघात त्यांनी 2400 मतांनी विजय मिळवत हा विजय त्यांच्या नेतृत्वावर जनतेने ठेवलेला विश्वासाचा मोठा पुरावा या ठिकाणी मानला जात होता. दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना मंगेश वाकडीकर या ठिकाणी भावुक होताना या ठिकाणी पाहिले. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान होईल, पण कधी कधी भविष्यवाणी खरी ठरते आणि आज ती त्यांच्या बाबतीत खरी ठरली. पक्षाने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने काम करणार असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले. सध्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच कला क्रीडा क्षेत्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव या ठिकाणी होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याची चर्चा या ठिकाणी रंगू लागली आहे. जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.